हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंतीनिमित्त विशेष अशी सेवा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की आज 12 नोव्हेंबर 2025 बुधवार म्हणजेच कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी आपण प्रामुख्याने काय सेवा करावी जेणेकरून आपल्याला काळभैरव महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळेल। सगळ्यात पहिली तर सेवा म्हणजे आपल्याला माहीतच असेल की त्यांना प्रिय असणारं कालभैरव अष्टक स्तोत्र। हे स्तोत्र तुम्ही 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तुमच्या इच्छेनुसार म्हणू शकता। जर तुम्हाला म्हणायला जमत नसेल तर तुम्ही ऐकू देखील शकता। त्याचप्रमाणे तुमच्या गावामध्ये जर जुनं काळभैरवाचं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही खडी साखर आणि नारळ याचा प्रसाद देखील देऊ शकता। जसं की आपण हनुमान जयंती, रामनवमी या दिवशी त्या देवांच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करतो, त्याचप्रमाणे कालभैरवाच्या मंदिरात जाऊन आजच्या दिवशी तुम्ही नारळ, खडीसाखर आणि ₹11.25 दक्षिणा देऊन कालभैरवाची सगळ्यात साधी सोपी अशी सेवा करू शकता। त्याचप्रमाणे काळभैरवनाथांची विशेष अशी सेवा जर तुम्हाला करायची असेल तर यासाठी घरातील वस्तूंपासून साधा सोपा एक उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या घरात अवेलेबल असणाऱ्या धान्यांपैकी कोणतेही 7 धान्य, मग त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, चणा, उडीद यापैकी कुठलेही 7 धान्य घ्यायचे आहे। अगदी चिमूटभर धान्य घेऊन ते तुम्ही एक ओंजळ भरून धान्य एकत्रित करून आपल्या घरावरनं उतरून टाकायचे आहे। असे केल्याने आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाईल आणि बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेशच करणार नाही। जर तुमच्या घरात खूप सारं दुःख, दारिद्र्य किंवा आजारपण चालू असेल किंवा कोर्ट कचेरीसारखी कामे चालू असतील तर यासाठी एक विशेष असा उपाय आहे जो आपण फक्त आणि फक्त काळभैरव जयंतीलाच करतो। तो म्हणजे एक काळं कापड घ्यायचं आहे 1.25 मीटर, त्याच्यामध्ये 125 ग्रॅम काळे तीळ आणि 125 ग्रॅम काळे उडीद आणि त्याचबरोबर ₹11.25 ठेवून ती जी काळी कापडाची जी पोटली आहे ती बांधायची आहे आणि ती काळभैरवाच्या मंदिरात जाऊन दान करायची आहे। दान करते वेळी काळभैरवाच्या मंदिरात असलेल्या दिव्यासाठी तेल आणि अगरबत्ती हे देखील घेऊन जायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला माहीतच असेल की कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे ते काळभैरवाच्या मंदिरामध्ये वाचल्याचे खूप सारे फायदे आपल्याला होतात। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर एकदा कालभैरवाष्टक स्तोत्र हे मंदिरामध्ये जाऊन पाठ करायचं आहे किंवा त्याचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे काळभैरव महाराजांना सगळ्यात प्रिय आहे तो म्हणजे काळा रंग आणि यासाठी जर आपण आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाची जी कोजळी आहे ती बनवली आणि त्याचा जो काजळीचा टिक्का आहे तो घरातील पुरुष वर्गाच्या उजव्या माथ्यावर तर स्त्री वर्गाच्या डाव्या बाजूच्या माथ्यावर एक टिक्का लावून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची आणि साधी सोपी अशी सेवा म्हणजे कालभैरव मंदिरामध्ये जी अगरबत्ती किंवा धूपबत्ती होती तिची जी राख उरते, ज्याला आपण अंगारा म्हणतो, तो आपण एका पुडीमध्ये बांधून आपल्या घरी आणायचा आहे आणि घरात सर्वत्र पसरवायचा आहे किंवा फुंकायचा आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये कुठेही तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवणार नाही किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन जाणवणार नाही आणि घरामध्ये विंचू, काटा, सर्प यांसारख्या जीवांचे भय देखील राहणार नाही। भूतबाधा, करणी, पिशाच यांपासून मोक्ष मिळवण्यासाठी किंवा उपाय करण्यासाठी कालभैरव जयंती ही सर्वात मोठी मानली जाते आणि म्हणूनच आजच्या दिवशी उपाय तापाय करण्याला खूप सारे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे आजची ही जयंती तुम्ही छोटे छोटे उपाय करून सेलिब्रेट करू शकता आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणू शकता। आमचा आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।